आपले लोक 600 ml माझा खालून घेऊन येऊ शकते, पण इतकं पिऊन झाल्यानंतर आपलं पोट भरल्यानंतर खाली बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. काय करू राहिला रे? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त पंकज स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण आलोय कोंडेश्वर मध्ये आणि इथे आपल्या मागे एक भव्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या मागे पाहू शकता तुम्ही 2 हत्ती काढून ठेवलेले आहे. आपण जिथं उभा आहे हे आहे एक वाहन तळ. इथं तुम्ही पाहू शकता वाहन पार्किंग करायची जागा आहे आणि इकडं सुद्धा वाहन पार्किंग होते. तुम्ही पाहू शकता भव्य असं मोठं ग्राउंड आहे वाहन पार्किंग करायसाठी आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल तर एक रोलर ठेवली आहे ज्याला दबाई म्हणते. आम्ही आमच्या भाषेत रोलर म्हणतो, कोणी दबाई म्हणते, कोणी काय म्हणते. इथचं काम चालू आहे, इथचं माती दाबाचं काम चालू आहे, त्यामुळे ते दबाई ठेवलेली आहे. इथचं काम चालूच आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता आपण लवकरच त्या मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे आणि त्या मंदिराविषयी तुम्हाला माहिती थोडीशी जेवढी माझ्याच्यानं सांगणं होते तेवढी मी तुम्हाला सांगतो, तर ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. तुम्ही जर बडनेरा किंवा भानखेड या मार्गाने आले तर तुम्हाला हे एक भव्य प्रवेशद्वार दिसते. बडनेरापासून जवळच असलेलं हे कोंडेश्वर ठिकाण. बडनेरावरून ऑटो चालू आहे. चला तर मग आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ. असा तुम्हाला व्ह्यू दिसतो. तुम्ही पाहू शकता माझ्या मागं मोठं गेट आणि तिथं एक लग्न चालू होतं. लग्न असल्यावर जरासा डान्सचा तर आस्वाद घ्यास लागन भाऊ. आणि हे मंदिराच्या दुसऱ्या साईडचे महाद्वार आहे. इथे गेटवरच 2 सिंह पहारा देत जबडा फाडून उभे असलेले तुम्हाला दिसते. प्राचीन काळातील भारत नावाच्या राज्यामुळे आपल्या देशाला भारत असे नाव मिळाले. भगवान विष्णूने भरताच्या वंशावळीच्या वृक्षाचे मूळ पूर्णत्व, भरताच्या बंधूचे नाव विदर्भ, त्याच्या वाटेला आलेला प्रदेश म्हणजे विदर्भ प्रदेश होय. विदर्भ राजा हा काशी क्षेत्राजवळील ब्रह्मवर्ताचा मूळ निवासी होता. या शिवभक्त विदर्भ राजाने कौंडन्य मुनीस काशीवरून पाचारण केले. सुमारे 5000 वर्षापूर्वीच्या आपल्या नव्या विदर्भ प्रदेशात भगवान शंकराच्या पिंडीची व लिंगाची स्थापना केली. कौंडन्य मुनीच्या नावावरूनच या मंदिराला कोंडेश्वर हे नाव देण्यात आले. 11व्या शतकात यादव काळातील हेमाद्री पंत आणि यांनी 15 फूट उंचीचे हे हेमाडपंथी मंदिर बांधले असे लोक म्हणतात. मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता. आतमध्ये गेल्यानंतर असे छोटे छोटे मंदिर आणि मंदिराचे वर्कचे काम चालू आहे. पायऱ्यांनी आपण जसे आतमध्ये जातो तसे तुम्हाला खाली स्टाईल लावलेली, खांबाले रंगरंगोटी केलेली तुम्हाला दिसते. आणखी काम चालूच आहे, कारण काही दिवसात तिथं महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार आहे. मित्र हो, हा ते एक त्रिशूल आणि मंदिराचं मेन गाभाऱ्याचं गेट बंद आहे. आतमध्ये स्टाईल लावण्याचे काम सुद्धा चालू आहे आणि ह्या नंदीला सजवण्याचे काम तुम्ही पाहू शकता. वर्कर काम करत आहे आणि साईडनं एका साईडनं भिंतीला कलरिंग केलेलं आहे. हे महाद्वार आहे आणि छोटंसं मंदिर. हा एक हॉल आणि इथं लिहिलेलं तुम्ही वाचून घेऊ शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्या मंदिराची महती आणि फार जुनं हे मंदिर तुम्हाला दिसते आहे. हे मंदिर गेट आणि ह्या वृक्षाला सुमारे शेकडो वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर तुम्ही पाहू शकता एक पोलीस चौकी आणि इथं कोंडेश्वर संस्थानने काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचा. श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थान हा एक जेवण करण्यासाठी बांधलेला एक ठिकाण. ही मूर्त कोणाची हे तुम्हाला माहीतच नसन तर हा आहे भुरा भगत. त्याचं नाव लिहून आहे.
मित्रांनो, ह्याच्या तुम्ही पायऱ्या पाहू राहिले, ह्या पायरीनं आपल्याला वर तर जावं लागते. एक प्रकारची ट्रेकिंगच असल्यासारखं आहे हे. आणि याच्या वरती आहे कोंडेश्वरचं एक छोटंसं मंदिर, एकदम टेकड्यावरती आहे. तर 1.5-2 घंटेच्या चालण्याच्या प्रवासामध्ये आपल्याला भेटूनच जाईल. आणि आपल्या मागच्या साईडनं सुद्धा एक पायवाटेचा रस्ता आहे. तो एक शॉर्टकट रस्ता नाही आहे. तर तिथं काही पोरोपरी मला निघताना दिसले तिथून, म्हणजे ते काहीतरी पाहासाठी गेले असन. तर चला आपण ह्या रस्त्यानं जाऊ आणि वरत गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे. तर थकलो रे बा, लय वेळचा चालू राहिलो, अजून काहीच नाही आला. पायऱ्याची कंडिशन एवढी खराब झाली आहे, इच्छा लय खराब झाली आहे. अजून तर लय बाकी आहे. पहिली वेळ मी कुठंतरी असा एवढा वेळ चाललो, घामाझोक झालो. आता बसा लागते का काय माहित. तर फायनली मित्रांनो, मी वरती टेकडीवर पोचलो आहे. ना माझ्या मागं तुम्ही पाहू शकता एक हनुमानजीचं मंदिर आहे, छोटंसं. हनुमानजीचं नाही, कैलास टेकडी शिव मंदिर श्री क्षेत्र कोंडेश्वर असं लिहून आहे, म्हणजे ते कैलास मंदिर आहे. आणि तुम्ही माझ्या या साईडला पाहू शकता, अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला दिसू राहिलं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पूर्ण बडनेरातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा इथून दिसू राहिल्या. गव्हाच्या शेत्या, गहू केलेल्या हिरवे हिरवे शेत दिसू राहिला. आणि ते एक पांढऱ्या कलरचं मंदिर दिसते. आणि ते एक कोंडेश्वरचं सुद्धा मंदिर तिथून दिसू राहिलं. तिथं आता लग्न आहे. आणि पाण्याची टाकी, तिकडं टेकड्या टुकड्या पाहू शकता तुम्ही. घामाझोक तर मी झालो, याच्या घामाच्या धारा तुम्हाला दिसूच राहिल्या असन. पण इथं आल्यानंतर जरासं बरं वाटू राहिलं. आणि मी जिथं उभा आहे तिथे एक टाकी आहे, हे तिला भोग पडला आहे. याच्यात काहीतरी पेटवत असते म्हणते, हे असं दिसू राहिलं. आणि इथं माणसं बाया कमी येते ना, जास्त पोरीस येते. इथं आलो ना मी, तर येपर्यंत मला नुसते लफडे दिसले. मस्त इथं बसून राहते. मी आल्याबरोबर एक जण पयालं, मला लय बेकार वाटलं. कारण मायाच्यानं एखाद्याचं जर नुकसान होत असन, त्याचा एकांत भंग होत असन, तर मला आवडत नाही. तर ते गेले, मी त्याला काहीच म्हटलं नाही, पण ते गेले. मी खाली गेल्यानंतर डबल ते वापस येन. तर असो, माय काम मला करू द्या, मग तुमचं काम तुम्ही करत बसा, भोकात जा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, त्या पायरून आपण चढू राहिलो. गेट लावलेलं आहे, गेट उघडलं. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे. कैलास शिव मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असं काही दृश्य पाहायला भेटते. इथे एक शिवपिंड आहे आणि एक नंदी सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, अशा पर्यटन स्थळी येणाऱ्या लोकांचा तुम्हाला मी एक चांगला गुण सांगतो. तो चांगला गुण असा आहे, तर पाहू शकता तुम्ही, हे माझाची बॉटल आहे, 600 ml ची आहे. म्हणजे हे लोक 600 ml माझा खालून घेऊन येऊ शकते, पण इथं पिऊन झाल्यानंतर, आपलं पोट भरल्यानंतर खाली बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही पाहू शकता इथं एवढा सारा कचरा पडला आहे. हे इथं पाण्याची बॉटल आहे. अशा पाण्याच्या बॉटला अर्ध्या 1-1 लिटरच्या भरलेल्या घेऊन येऊ शकते, पण खाली घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे, अशा कोणत्याही ठिकाणी जात असताना आपला कचरा आपण सोबत खाली घेऊन गेला पाहिजे आणि तिकडे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. आणि अशा चांगल्या ठिकाणचं त्याचं विद्रुपीकरण तुमच्याच्यानं होत आहे, हे तुम्ही थांबवलं पाहिजे. विद्रुपीकरण करू नये. तुम्ही पाहू शकता इथं पन्ने आहे आणि
कुरकुरे आणि हल्दीराम वगैरे वगैरे काही काही कचरा आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवतो. गुटखा नजर के सामने जिगर के पास, बिस्लरी, पॉपकॉर्न, माझा आणि अरे बापरे, देशी दारू म्हणजेच देशप्रेमी लोकांचं देशी पेय. विमल बोलो, जुबा केसरी, टँगो पंच, कुरकुरे आणि इत्यादी इत्यादी पन्न्या. पहा तुम्हीच, पहा काय आहे तर पहा तुम्ही, आणि तुमचं यायचं काय करायचं. आणि अशा प्रकारचा भरपूर प्रमाणात कचरा इथं करून ठेवला ह्या लोकांना. याची कदर येते मले. एवढे चांगले माणसं माया भारतात आहे. धन्यवाद. आणि इकडून मित्रांनो एक असा शॉर्टकट रस्ता आहे. ह्या रस्त्यानं जर गेलं ना तर घसरत 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 आपण त्या तलावात जाऊन पोचतो डायरेक्ट. तिथं जाऊन आंघोळ केली का डायरेक्ट मंदिरात. तुम्हाला तलाव दिसलंच असं, ते पाहू शकता तुम्ही. दिसलं काय बे? ते तिकडं पाणी आहे, ते तलाव आहे. चला तलाव दाखवतो तिकडं जो सायले. ह्या पायऱ्याने खाली उतरता आपल्याला काही अशा प्रकारचं दृश्य दिसते. मित्रांनो, आता उन्हाळ्याची वेळ आहे. जेव्हा पावसाळ्यात तुम्ही याल ना, अशी हिरवळ, पूर्ण हिरवं हिरवं दिसते. तुम्ही पाहू शकता डोंगर, दऱ्या. आणि मित्रांनो, इथं कपल न तर येणं टाळलंच पाहिजे, कारण असं एकांतात कोणी काहीही करू शकते. म्हणून अशी रिस्क तुम्ही घेऊ नका प्लीज. तर असं सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घ्या. याच असेल तर ग्रुपनं आलं तर चालते. खाली उतरू राहिलो, आता खाली जाऊ आपण. मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबही करून टाका. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून पाहू राहिले हे मला कमेंटद्वारे जरासं कळू द्या. जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, वर्त बांधून ठेवली आहे. काय करू राहिला रे? हा, उया पाहू राहिलं ते पाय भोसडीचं. तर मित्रांनो, फिरत फिरत आलो आपण मंदिराच्या दुसऱ्या साईडला. तुम्ही पाहू शकता माझ्या इकडल्या साईडनं मंदिर आहे आणि ह्या दुसऱ्या साईडनं आहे तलाव. तलावात ह्या तिकडे एक बोट सुद्धा दिसू राहिली. ते मासोया पकडणारे होय काय माहित. आपण पाहू, मासोया असेल तर मासोया घेऊन बनवून टाकू सहायले. जास्त मोठा नाही पण बराचसा मोठा तलाव आहे तो. त्याच्यात मच्छीमार मच्छीचं पकडण्याचं काम करते आणि मच्छीचं बी टाकण्यात येते. पहिली वेळ मी हे सारं पाहू राहिलो. तुम्ही याच्या अगोदर जर पाहिला असेल इथचा असा प्रकारचा चांगला खतरनाक व्हिडिओ तर मला सांगा. मस्त वाटू राहिलं. पण घामा झोक झालं माणूस. वज्जर घाम, ऊन तपू राहिली, उन्हीचा सपाट असत. रस्ता पहा असा कसा खतरनाक बनवलाय. एक नंबर रस्ता बनवलाय, एकदम चिकना चोपडा खतरनाक ना. आमच्या इकडे भोसूडचे खळबळणं खुळबळ रस्ते आहे. पैदलही चालता येत नाही, टू व्हीलरही चालवता येत नाही, फोर व्हीलर नाही. एसटी तर कशी धड 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 करत एसटी येते. मायची खटखट. हे रस्ते पहा.